यश बाबा, काय 12 वाजायला आले. किती वेळ जागत बसणार? अहो, साहेब आणि बाईसाहेब परदेशात कामासाठी गेल्यात. बाईसाहेब सांगत होत्या तिकडची येळ आणि आपल्याकडची येळ वेगळीच असती या. उगाच जागत बसू नका. पण मम्मी पप्पांनी मला प्रॉमिस केलंय बरोबर 12 वाजता बर्थडे विशिंगचा फोन करणार म्हणून. बरं बरं, पर 12 वाजेपर्यंत फोन नाही आला तर म्या जास्त जागू देणार नाही. हा चला, पटकन एवढं दूध पिऊन टाका. मला नाही प्यायचं दूध. उगाच हट्ट करू नका. प्या गुमान. बरं द्या इकडे. कोण पाहिजे तुम्हासनी? यश प्रधान आहेत का? हायती की. मी टायटनच्या शोरूम मधून आलोय. त्यांच्यासाठी एक गिफ्ट बुक केलं होतं मिस्टर प्रधानांनी. यश बाबा, काय लवकर खाली या. तुम्हाकडे बघा कोण आलंय. येस प्लीज. यश प्रधान, येस हॅपी बर्थडे. थँक्यू. वाव, टायटन. हॅलो. Yash, my friends, this is mom. हॅलो मम्मी. Yash, wish you very, very, very happy birthday. थँक्यू मम्मी. मम्मी, घड्याळ खूप छान आहे. आवडलं तुला? हो खूप. ए मम्मी, तुम्ही या ना लवकर. हो यश, आता फक्त 5 दिवसाचा प्रश्न आहे. Come on, mom, cheer up. आणि हे बघ, बिजू मावशीची अश्विनी आणि सचिन तिकडे येतात. You please do one favor for me. रामू काकांना सांग त्यांची प्रॉपरली केअर घ्यायला. हो, मी पहिल्यांदाच भेटेन त्यांना. खूप मजा येईल. चल मग ठेव फोन. मम्मी, पप्पांना सांग येताना माझ्यासाठी कार्टूनच्या खूप DVD घेऊन या. नो वे, मी पप्पांना असं काही सांगणार नाहीये. कारण त्यांनी ऑलरेडी तुझ्यासाठी खूप सारे DVDs घेऊन ठेवलाय. ओके मम्मी, बाय. बाय बेटा. बाय. बाय. काय आहे? किती उशीर? सॉरी यार. यार मी आता कंटाळून निघून जाणार होतो. हीच का दोस्ती तुझी कसली यार? दोस्ती? किती वेळ झालाय बघ बरं. वाव, हे काय नवीन Yes. घड्याळ? इट्स अ टायटन, टाइम विथ न्यू एज. क्लासिक आहे यार. बरोबर, चल. आधीच उशीर केलाय. अरे इकडनं चल. अरे इकडे कुठं? अरे हा शॉर्टकट आहे. आधीच उशीर झालाय, जास्त प्रश्न विचारत बसू नकोस. यार तिकडे नको रे. तिकडे त्या झोपडपट्टीतल्या भुजंगाची गँग असते. उगीच त्रास देत बसतात. मित्राच आहेस? काय करणार आहे ते? मैं हूं ना. मैं हूं ना. जसा की तू काय शाहरुखच. अरे बिल्कुल शाहरुख. ये शाहरुख कभी किसी से डरता नहीं. इस शाहरुख खान का बाप पुलिस चौकी में हवलदार है, समझे? ठीक आहे, जशी शाहरुख खानची इच्छा. चला. आज पार्टी हो जाए. हाँ? अरे यश, मी चाललो. यश, मी चाललो. भुजंगा. भुजंगा. अरे ओ सांबा. बोलो सरदार. ये गोरी चमड़ी बहुत थिरकती है सरदार, बाटा काय नाव खाता है? नाव काय रे तुझं चिकन्या? यश प्रधान. यश प्रधान. यश प्रधान, ये भी कोई नाम हुआ? हाँ, ये भी कोई नाम हुआ? और नाम कैसा होता है?
हाँ? कैसा होता है नाम? भुजंग। आया है साला यस प्रधान। प्लीज भुजंगा, जाऊन दे ना रे, मला उशीर झालाय. अंग्रेजी बोलता है, पलीज बोलता है, पलीज। बहुत नाइंसाफी है रे, बहुत नाइंसाफी है। अरे जब अमेरिका में कोई बच्चा सोता है तो उसकी माँ कहती है जग जाओ बेटे, जग जाओ, वरना सपने में भुजंगा आ जाएगा। भुजंगा। भुजंगा, मी जाऊ का? बहुत फडफडाता है रे. उशीर झाला तुला. पण तुला कसं कळलं? घडी नाही बताया सरदार. ये घड़ी मुझे दे दे प्रधान. मी नाही देणार. ये घड़ी मुझे दे दे प्रधान. नाही. ये घड़ी मुझे दे दे प्रधान. भुजंगा, मी घड्या नाही देणार. ते सोडून दुसरं काही माग. बहुत प्यार है ना इस घड़ी पे, बहुत प्यार है ना प्योर. भुजंगा, माझ्या मम्मीने बर्थडे गिफ्ट दिलंय रे, ते ना माझ्या घड्या परत. भुजंगाला फक्त घ्यायचं माहिती, द्यायचं ना. असं नको करू भुजंगा. त्या घड्या सोडून दुसरं काही माग, पण माझ्या घड्या परत दे. दुसरं काही मग? हो. दुसरं काही मग? काही मग? चिट्टांग तू काय देणार? चल तू भी क्या याद रखेगा? या घड्याळाच्या बदल्यात एक डोळ्याच्या घुबडाचं पीस आणून दे आणि मग तुझं घड्याळ घेऊन जा. भुजंगा, 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 भुजंगा. एक डोळ्याच्या घुबडाचं पीस. काय? हो, एक डोळ्याच्या घुबडाचं पीस मागितलंय त्यानं. पण तू कुठून आणणार? तेच तर समजत नाहीये. आपण मंदिरात जाऊया यश. तिकडं थोडंच मिळणार आहे ते एक डोळ्याच्या घुबडाचं पीस. तसं नाही रे, पण मनापासून प्रार्थना केली तर देव नक्की मार्ग दाखवेल. तुला खात्री आहे? हो. मग चल. मला एक डोळ्याच्या घुबडाचं पीस मिळू दे. असं नाही रे देवा, माझं घड्या परत मिळण्यासाठी मला एक डोळ्याच्या घुबडाचं पीस मिळू दे. देवा, त्या झोपडपट्टीतल्या भुजंगानं माझं घड्या हिसकावून घेतलंय. त्याने एक डोळ्याच्या घुबडाचं पीस मागितलंय, ते मला मिळू दे देवा. झालं ना तुझं मागून? चल आता आपण प्रदक्षिणा घालूया. ए, ते बघ. काय प्रयत्न त्याला? चल चल, त्यालाच विचारूया तू कोण आहे. चल. अरे चल ना, चल. अरे चल. अरे ये रे, विचार. नको. कोण आहात तुम्ही? तुझीच वाट बघतोय मी. माझी? होय, तुझीच. बापरे,
भूक लागली आहे, मला काही खायला देशील? खायला हे चालेल? हे चालेल. ह तसं नाही, फोडून खावा. फोडून खावा. तसं नाही हो. मग थांबा, मीच देतो. दे. याला बिस्किट म्हणतात. एवढंस? हो. इकडं दे सगळं. कशासाठी पाहिजे? त्या भुजंगानं माझं घड्याळ हिसकावून घेतलंय आणि म्हणाला एक डोळ्याच्या घुबडाचं पीस घेऊन ये आणि घड्याळ घेऊन जा. असं? ठीक आहे, मिळेल. हे घे. थांब. ही मूर्ती तुझी कोणतीही एक इच्छा पूर्ण करेल. यश बाबा. झोपले वाटतं. आज बी दूध राहिलंच. येस. मला एक डोळ्याच्या घुबडाचं पीस मिळू दे. मला एक डोळ्याच्या घुबडाचं पीस मिळून 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 दे. मला एक डोळ्याच्या घुबडाचं
अखेर तू आलास. मी घाबरू नकोस. मी तुला काहीही अपाय करणार नाही. तुझी आम्हाला मदतच होणार आहे. मदत? हो. तू काळाच्या खूप मागे आलायस मुला. भुजंगराजच्या पाशवी साम्राज्यात इथला प्रत्येक जीव त्याचा गुलाम आहे. बाप रे. तुला हवं असलेलं एक डोळ्याच्या घुबडाचं पीस त्याच्याच जवळ आहे. पण तो ते मला कसं देणार? मुळीच नाही देणार. पण मला ते हवंय. माहित आहे मला. काळजी करू नकोस. तिस्मरीकडे जा. तुला मार्ग सापडेल. तिस्मरी? अरे पण मी भुजंगराज सैतानी शक्तीच्या इच्छेनुसार तुला प्राप्त करू इच्छितो. एक डोळ्याच्या घुबडाचं पीस. सैतानी इच्छा पूर्ण होणार. एका डोळ्याच्या घुबडाचं पीस. हे माझ्या हातात आलं मला नेहमीच आनंद होतो. कारण माझं मरण माझ्याच हातात असतं. पण दुसऱ्याच्या हातात गेलं की मात्र माझा अंत केव्हाही होऊ शकतो. पण आता मात्र मी स्वतःला संपवून घेणार आहे. कधी काळाच्या इच्छेनुसार.
नकोस. आम्हा पूर्वजांची महत्वाकांक्षा पुरी कर. कळीकाळाच्या फेऱ्यातून ब्रह्मांड खेचून आण आणि अखिल ब्रह्मांडाचा सर्व सत्ताधीश हो. मी प्रयत्न करीन. प्रत्येक संक्रमणातून तू अधिक सामर्थ्यवान होतोयस. मात्र जोपर्यंत तू पूर्ण सामर्थ्यवान होत नाहीस तोपर्यंत तू या महालाबाहेर जाऊ नकोस. भविष्यातील मुलावर लक्ष ठेव. खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी तो इथे पोहोचेल आणि तीच योग्य वेळ असेल. त्याच्या रक्ताच्या शिंपणानं आम्हा सर्व पूर्वजांची सैतानी शक्ती तुझ्याजवळ पटेल आणि त्याच वेळी तू ब्रह्मांडाचा सम्राट होशील. मी भुजंगराज, अखिल ब्रह्मांडाचा सर्वश्रेष्ठ सम्राट. अरे हे फुलपाखरू उडत का नाहीये? कारण मी तुला घाबरत नाही. मी या सर्वांचा राजा आहे. वा, शूर आहेस. आमच्या या विश्वात तुझं स्वागत असो. थँक्यू. पण मला एक सांग, डिस्मरी कुठे राहते? दूर, त्या तिकडं तलावापलीकडं. मी तुमच्या या विश्वात नवीन आहे. मला इथलं काहीच माहित नाही. मला तलावापर्यंत सोबत करशील? का नाही, जरूर. भावुलक झिम झिम तरम तरमता. भावुलक झिम झिम तरम तरमता. टुक टुक टिम टिम दड दड दिनता. शुभ्र नभाच्या पल्याड सारे विश्व अनोखे शोधत सारे. गुणगुण गाणे गमतीत गारे. भावुलक झिम झिम तरम तरमता. भावुलक झिम झिम. टप ये थेंब थेंब पाणी. टप टप ये थेंब थेंब पाणी. बहरून जाई
सारी सारी धरणी बिरबिरत राहे वारावर खाली डोलतील संगे वृक्ष अनवेली मुक्त मन सारे भयान चिंता बापुलक झिम झिम तरम तरमता बापुलक झिम झिम पायशीच माझ्या खळखळत पाणी पायशीच माझ्या खळखळत पाणी पाखरांच्या संगे गोड गोड गाणी सरसरत वरती इंद्रधनु येई तन मन सारे रंगवून जाई जादू कुणाची समजून जाना बापुलक झिम झिम तरम तरमता टुक टुक टिम टिम दड दड दिनता शुभ्र नभाच्या पल्याड सारे विश्व अनोखे शोधत जारे गुण गुण गाणे गमतीत गारे बापुलक झिम झिम तरम तरमता बापुलक झिम झिम बापुलक झिम झिम बापुलक झिम झिम बापुलक झिम झिम
रात्री दुपारनं आलं. आता काय जाळू त्याला. मीच मूर्ख, मीच गाढव, मीच बावळट. कोण आहात तुम्ही? इथं असं का रडताय? किरकिट, किरकिट माझं नाव. भविष्यातील मुला, तू आलास? भविष्यातील मुलगा म्हणजे? क्रिकेट 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 आओ क्रिकेट. याला आत्ताच काही सांगून उपयोग नाही. वेडायस का तू? वेडायस का? चल बोलव त्याला, बोलव त्याला. फायदा करून घे, फायदा करून घे. नाहीतर बैल जाईल, बैल जाईल रे, बैल जाईल. नक्की काय झालंय? काय हवंय तुम्हाला? मला काही नकोय. उलट मीच देतोय. पण कुणी घेतच नाहीये. काय देता तुम्ही? मदत, मदत बाबा, मदत. पण या 20 वर्षात या क्रिकेटची कुणाला मदतच लागली नाही. मी नरकात जाणार. मी कुणाला मदत केल्याशिवाय नरकात जाणार. मी नरकात जाणार, मी नरकात जाणार, मी नरकात जाणार, मी नरकात जाणार. तुम्हाला कसलं दुःख आहे? हा? मी काही बोललो का? हो, ते काहीतरी मदतीचं. हा? हो हो हो, करणार ना, मदत करणार. तलावाच्या पलीकडे जायचंय मला, दिसमरी माईकडं. पण मला या जंगलातला रस्ता माहित नाहीये. मी आहे ना, मी आहे. तू घाबरू नकोस, तू चालू लाग. मी तुझ्या सोबतीला आहे. चल चल. अरे पण तुला कशाला जायचंय दिसमरीकडं? भुजंगराच्या गुलामाने मला तिचं नाव सांगितलंय. म्हणाला की ती तुला मदत करेल. ती काय याला मदत करणार? हा? चला ना. चला. पण तुला दिसमरीकडे कशासाठी जायचंय? मला एका डोळ्याच्या घुबडाचं पीस हवंय. काय थकलास का? हो. छान. छान काय, एवढं चालायची सवय नाही मला. होय, हळूहळू सवय होईल. भूक लागली ना तुला? हो खूप. पण इथं काय मिळणार? दगडमाती. दगडमाती आणतो, खायला आणतो. काय खायला? याला काय खायला? बरं पेकी दिसतंय. याला काय खायला? दगडमाती. 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 दगड 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 दगड.
खा आणि आता परत लवकर मागू नकोस. माझ्यात आता त्राण उरलेला नाहीये. तुम्ही पण खा ना. नाही, मला दगड खायची सवय नाहीये. काय? तू खा, तू खा, सगळं खा, सगळं खा, माती खा, खा, वाव. सगळं खा. का थांबलास क्रिकेट? आता तर तूच पुढे जा. तू का येत नाहीयेस? नाही, इथून पुढे गेलास ना की दिसमडीचं घर दिसेल. जा तू एकटाच. दिसमरी माय, दिसमरी माय, दिसमरी माय. दिसमरी माय, तूच दिसमरी माय. वय, मीच दिसमरी माय. तू कशाला आलायस इथं? भुजंगराजच्या गुलामानं मला तुझं नाव सांगितलंय माय, म्हणून मी इथं आलोय. तू काय काम काढलंस माझ्याकडे? माय, माझं घड्याळ त्या झोपडपट्टीतल्या भुजंगानं हिसकावून घेतलंय. ते मला परत पाहिजे. पण मी कशी देणार परत? तूच हे करू शकतेस माय. त्याने एक डोळ्याच्या घुबडाचं पीस मागितलंय. भविष्य मला माहित आहे. एक डोळ्याच्या घुबडाचं पीस शोधत येणारा मुलगाच तुझ्या मुलाला शापमुक्त करेल. त्याच वेळी त्याला विखारी शक्ती प्राप्त होईल. तोपर्यंत मी अंश रूपाने तुझ्या सोबत राहील. कोण आलं दिसमरी माय? तूच रे लेकरा. इतके दिस तुझीच वाट बघत होते. लेकरा, मला भूक लागली. खायला देशील मला? माझ्याजवळ काही नाहीये माय. त्या समोरच्या देवळीत फळ आहेत, देतोस मला? हो दिसमरी माय. हे घे दिसमरी माय. तुला एवढी भूक लागली होती तर तूच का नाही उठून घेतली ती फळं? बघायचंय तुला. पांघरून काढ माझं. हे असं काय झालं दिसमरी माय? भुजंगराज अत्यंत नीच वृत्तीचा सैतान आहे. सैतान. त्याला की नाही सर्व सत्ताधीश व्हायचंय. या भुजंगराजला आव्हान दिलंस तू? इस्मरी, अजूनही सैतानी शक्तीची अनुयायी हो. मी तुला आणि तुझ्या त्या कार्ट्याला शापमुक्त करेन. हा भुजंगराजचा शब्द. हे शक्य नाही भुजंगराज. या विश्वातीलच काय, पण संपूर्ण ब्रह्मांडातील कुठलीही शक्ती तुझ्या या सैतानी शक्तीची अनुयायी होणार नाही. एक दिवस हीच सत्शक्ती तुझा नाश करेल.
तू वाट पाहत स्मरी. तुझ्या कुठल्याही शक्ती वापरल्यास तरी दिवसा तू अर्धी मेलेली असशील. तुझं अर्धांग दगडाचं राहील आणि चंद्र उगवल्याशिवाय तू जागेवरून हलू सुद्धा शकणार. पुढं काय झालं देशमारी माय? विखारी शक्तीचे दूत मला फळं आणून ठेवतात, त्यावरच जगत राहिली. सत्शक्तीची वाट बघत राहिली. आणि आज तू आलास. मला एक डोळ्याच्या घुबडाचं पीस मिळेल ना देशमारी माय? ते तूच मिळवणार आहेस, काळजी करू नकोस. चंद्र उगवण्याची वाट पहा. चंद्र उगवला देशमारी माय. देशमारी माय, देशमारी माय. हे सगळं तू काय करतेस देशमारी माय? हळूहळू सगळं समजेल तुला. आता माझ्याशी बोलू नको, शांत रहा. होय देशमारी माय. क्रक वक बक खट चेत विखारी. दुष्ट सुष्ट दुष्ट क्रूर भिकारी. नत सत नत वन शूर शिकारी. त्याला स्पर्श करू नकोस. तुझा स्पर्श होताच तो विरून जाईल. पण माय, हा कोण आहे? चिकारी याचं नाव.
विखारी शक्तीचा दूत. विखारी शक्ती म्हणजे? पूर्वी या सगळ्या भागामध्ये विखारी शक्तींचं राज्य होतं. सगळं आबादी आबाद होतं. पण या भुजंगराजच्या पित्यानं या विखारी शक्तींचा संहार केला. मी या विखारी शक्तींच्या पूजकांच्या वंशापैकीच एक. जंगलात लपून मी माझं रक्षण केलं आणि विखारी शक्तींचंही. म्हणूनच हा मला वश आहे. हा तुला पुढे सोबत करेल. हा जटाक्ष घे. चिकारी तुला माझ्या मुलापर्यंत नेऊन पोचवेल. भुजंगराजने त्याला दगड बनवून टाकले. या जटाक्षाच्या साह्यानं तू माझ्या मुलाला त्या अवस्थेतून बाहेर काढ. तो तुला पुढे तुझ्या कार्यात सोबत करेल. हा घे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा नकाशा. पण दिसमरी माय, एक डोळ्याच्या घुबडाचं पीस? ते तुला भुजंगराज बरोबर संघर्ष करूनच मिळवावं लागेल. बापरे. काळजी करू नकोस. सर्व सैतानी शक्तींशी संघर्ष करेल. चिकारी, मी विखारी शक्तींची अनुयायी दिसमरी तुला आज्ञा करतेय. या मुलाला शांभव पर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखव. सर्व सैतानी शक्तींपासून त्याचं रक्षण कर. अंत्र तंत्र शिन पुष्ट चिकारी क्रक वक बक घट येत विखारी. पण मला नाही एवढ्या वेगाने धावता येणार. चल जरा बसू दे मला. चिकारी, तू निश्चित ठिकाण बघून येशील का? म्हणजे आपल्याला उगीच भटकावं लागणार नाही.
करतोयस किरकिट? आकाशा, क्रिकेट, बापरे. चिकारी, तुला नकाशा सापडला चिकारी? चल चिकारी, आपल्याला लवकरात लवकर शांभूकडे पोहोचायला हवं. शांभव, मी आलोय शांभव, तुझी मुक्तता करण्यासाठी. हा जटाक्ष दिला दिसमरी मायनं. म्हणाली याच्या पद्धतीनं तू त्याला त्याच्या अवस्थेतून बाहेर काढशील. पण मला माहित नाहीये शांभव, हे कसं करायचं. तुझी शक्ती जागृत कर जटाक्ष. या असहाय्य शांभवला मुक्त कर जटाक्ष. या पंचमहाभूतात सामावली तुझी असीम महाशक्ती माझ्या मित्रासाठीच आहे जटाक्ष. जागा हो जटाक्ष, जागा हो जटाक्ष, जागा हो जटाक्ष.
माझं नाव यश आहे. मला तुझी मदत हवी श्यामभाऊ. तूच माझा जीवनदाता आहेस यश. मी शेवटपर्यंत तुझा गुलाम राहीन. गुलाम नाही, मित्र. या तुमच्या आज्ञात विश्वात मला जवळचं असं कोणीच नाहीये. मला कोणत्याही परिस्थितीत त्या एका डोळ्याच्या घुबडाचं पीस हस्तगत करायचंय. मला माहित आहे यश, त्यासाठीच तू इथं आलायस. हो, पण हा संघर्ष खूप मोठा आहे यश. भुजंगराजची सैतानी शक्ती, त्याच्यासमोर आपण हीन आहोत, कारण माझ्या शक्ती क्षीण झाल्यात. अरे हो, आठवलं. डिस्परी माईने सांगितलं होतं, विखारी शक्तीपीठावर तुझ्या शक्ती तुला पुन्हा प्राप्त होतील. विखारी शक्तीपीठ आपल्याला निघायला हवं यश. सर्व कसं सगळं अगदी माझ्या मनासारखं चाललंय. पण या पोरट्याचा विश्वास कसा संपादन करणार? यश, मला विखारी शक्ती. यश, यश. मला मारू नको किरकी, मारू नको. नीट ऐक, त्या श्यामभाऊच्या नादी लागू नकोस. यश, यश. ही सगळी जमा. शांत झोपी जा, शांत झोपी जा, शांत झोपी जा, शांत झोपी जा, शांत झोपी जा. जिंकलास क्रिकेट, जिंकलास. अरे अरे, जोपर्यंत हे पोरग तुझ्या संमोहनातून बाहेर येणार नाही तोपर्यंत तुला कुणी अडवू शकणार नाही. यश, यश. या साम्राज्याचा राजा तूच होणार. क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट. यश, कुठं आहे क्रिकेट? ते कार्ट आता तुझ्या उपयोगाचं राहिलेलं नाहीये. आता तूही जिवंत राहून उपयोगाचा नाहीयेस. विखारी शक्ती, नको नको, मला मारू नको शांभाऊ, मला मारू नको शांभाऊ, मला मारू नको. तू मरायच्याही लायकीचा नाहीये शूद्र किड्या. चालता हो, चालता हो. यश, यश, यश.
Ishuki, Ivalastu, take. Ishuki, Ivalastu, take. Ishuki, Ivalastu, take. यश 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 दूर हो शांभो माझ्यापासून. यश तुझ्याशी मैत्री करून फार मोठी चूक केली आहे. अरे पण तुम्ही सारेच खोटारडे आहात. यश निस्मरी सुद्धा. यश मला माहिती आहे तुम्ही मला फसवताय. तुमची सारी जमातच नरभक्षक आहे. हे तू काय बोलतोयस यश? माझा खरा मित्र किटकिटच आहे. नाही यश, किटकिट वाईट आहे. तू त्याच्या नादाला लागू नकोस. तोच मला एक डोळ्याच्या गुबड्याच्या पिसापर्यंत घेऊन जाईल. माझ्यावर विश्वास ठेव यश. तू किरकिटच्या संपूर्णाच्या अंमलाखाली आहेस. तू कुठे बोलतोय शांभो? खरं सांग, तू किरकिटचं काय केलं शांभो? यश खरं सांग. यश शांभो तू खरं सांग, किरकिटचं तू काय केलेस? यश मला माफ कर यश. माझ्याजवळ दुसरा उपाय नाही. शांभो शांत झोप यश, शांत झोप. अश्वस्थ वनस्पतीच तुला क्रिकेटच्या संमोहनातून बाहेर काढू शकेल. मला ती वनस्पती शोधायलाच हवी. जोपर्यंत विखारी शक्ती तुझ्या जवळ आहे तोपर्यंत क्रिकेट तुझ्या आजूबाजूलाही फिरकणार नाही. थांब. कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी इशुकी. मी तुम्हा पृथ्वीवासियांपैकी नाश करण्यासाठी. भुजंगराजचा नाश? होय, भुजंगराजचा नाश. पण तू तर एक सांगते सांगव नाही, शांभव. शांभव, इथल्या सर्व घडामोडी आम्हाला माहित आहे. हा ईश ना? ईश नाही, यश. हा यश. थोडी भाषेची अडचण होते पण
जमेल मला. शांभव, हा भविष्यातला यश या ठिकाणी येण्यापासून अगदी पूर्वी भुजंगराजने शक्तिपूजकांचा केलेला संहार आणि तुझं दगड होणं आणि बरंच काही सारच माहित आहे आम्हाला. पण हे सारं तू मला फसवत तर नाहीयेस ना? 36 प्रकाश वर्ष दूर अंतरावरून मी तुला फसवण्यासाठी आली आहे असं तुला म्हणायचंय? तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल शांभव, कारण भुजंगराची ताकद अशीच वाढत राहिली तर संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे. आणि तसं झालं तर तो आमच्यावरही हल्ला करून आमचं अस्तित्व संपवू शकेल. आम्ही शिनिकवासी हे भविष्य जाणून आहोत. असं असेल तर त्याचा नाश कधीच होणार नाही का? नक्कीच होईल, आणि तेही तुझ्या हातून. मात्र त्यासाठी तुला माझी गरज भासेल. का आणि कधी हे तुला नंतर कळेल, पण त्यासाठी आपल्याला एकत्र यायला. भुजंगराजचा नाश करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे इशुकी. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. ही अश्वस्थ वनस्पतीच ना? शांभव, ही कोण आहे? जास्त विचार करू नकोस यश, हळूहळू समजेल तुला. शांभव, पहाट होत आहे, आता आपल्याला निघायला हवं. का थांबला शांभव? तो शुल्का भुजंगराजच्या हिडीस कारवायांचं वसती स्थान. अच्छा, म्हणजे भुजंगराज तिथे राहतो? हो यश, असं वाटतं या क्षणी तिथं पोहोचून त्या राक्षसाचा नायनाट करावा. विचार चांगला आहे, पण खूप कठीण. विखारी शक्तीने तू त्याचे शरीर भस्म करू शकशील, पण आत्मा नाही. म्हणजे त्यासाठी 3 शक्ती एकत्र याव्या लागतील. विखारी शक्ती, तेजास्त्र आणि दिव्य अस्त्र. पण ही शस्त्र आहेत तरी कुठं? पुढे आदिवासींची एक जमात आहे, त्यांचा मोरक्या इखामीत. तेजास्त्र त्याच्याच जवळ आहे. आणि दिव्यास्त्र? दिव्यास्त्र त्या सुळक्याच्या तळाशी कुठेतरी असणार. आपल्याला शोधावं लागेल. दिवसेंदिवस सर्व कठीण होत चाललंय. कठीण तर आहेच, पण अशक्य नाही. चल शांभव, इखामीतला भेटणं फार गरजेचं आहे. चला. हा थांब इशुकी,
हे या जंगलातले सामान्य आदिवासी आहेत. ते आपल्याला काहीही अपाय करणार नाहीत. श्यामभाऊ, विखारी शक्ती. श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला. श्रावण आला बहरलेला, श्रावण आला बहरलेला. तरुण झाली झाली झाली, तरुण झाली झाली झाली. धरणी बाला, धरणी बाला. श्रावण आला बहरलेला, बहरलेला. श्रावण आला. त्राणात वारा फिरून गेला, पाला पाचोळा उडून गेला. अंधार गेला दिवस आला, अंधार गेला दिवस आला. साजण कसा खुशीत आला, साजण कसा खुशीत आला. सळसळ कशा झुलती वेला, गरगर वरी वरी वरी, गरगर वरी वरी वरी. नभांच्या माळा, नभांच्या माळा. श्रावण आला बहरलेला, बहरलेला. श्रावण आला. परवाला सांगून गेला, परवाला सांगून गेला. हिरव्या आईचा सण ह्यो आला, हिरव्या आईचा सण ह्यो आला. फुलांच्या माळा गुंफती वेला, सजून धजून सजून धजून, सजून धजून सजून धजून. बहर आला, बहर आला. श्रावण आला बहरलेला, बहरलेला. श्रावण आला. तरुण झाली झाली झाली, तरुण झाली झाली झाली. धरणी बाला, धरणी बाला. श्रावण आला बहरलेला, बहरलेला. श्रावण आला.
शांभवच ना? होय, विखारी शक्तीचा एकुलता एक वंशज शांभव. मी इखामित. शांभव, मी माझ्या राज्यात तुझं स्वागत करतो. भुजंगराजचा संहार हेच आमचा अंतिम ध्येय आहे इखामित. कारण त्याच्या महत्वाकांक्षा एक दिवस संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याच्या आहेत. आणि दिवसेंदिवस त्याची शक्ती वाढत चालली आहे. जर त्याचा ब्रह्मांडावर कब्जा झाला तर ब्रह्मांडातील सर्व सत्प्रवृत्ती नाहीशा होतील. एक तर भुजंगराजचा नाश, नाहीतर आम्हा सर्वांचा. मी तुझ्याशी सहमत आहे शांभव. माझं तेजास्त्र मी तुला देतो. या क्षणी आपण गुहेकडे जाऊया. तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही इखामित. हे लक्षण नाहीये भुजंगराज. तर या सर्व कुठे मेले रे सगळे? विखारी शक्तीचं हे मला वश असलेलं तेजास्त्र मी तुला देतोय. विखारी शक्ती तुझ्या कार्यात तुला यश देव. तुझे शब्द सत्य होतील इखामित. भुजंगराज, तुझ्या विरुद्धच्या सर्व शक्ती एकत्र होत चाललेल्या आहेत.
कुठं निघाला शांभव? इशुकी तू एवढ्या रात्री कुठे निघाला शांभव? शस्त्र, तिसरं शस्त्र. ही मंद रात्र, हा शांत वारा, फक्त तू आणि मी. शांभव, मला जाऊ दे इशुकी. थांब शांभव. तिसरं शस्त्र माझी वाट बघते. मला जाऊ दे. मला जाऊ दे इशुकी. थांब शांभव. बाजूला हो इशुकी. थांब इशुकी, बाजूला हो. थांब शांभव. इशुकी, बाजूला हो. शक्ती, त्रिकाल शक्ती, जागृत भावतो, शक्ती विकारी. शस्त्र. शांभव, दिव्यास्त्र मिळालं शांभव? हो यश. यस, म्हणजे आपण इंडोच्या घुबड्याच्या पिसापर्यंत पोहोचणार. हो यस. चल इशुकी, आपल्याला निघायला हवं. शांभव, आता सर्व शक्ती एकत्र आल्या. आता आपल्याला चालत जाण्याची गरज नाहीये. चला हात मिळवा.
शांभो शांभो शुकी ये 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 मला मला सम्राट बनव. मी किरकी हो या साम्राज्याचा राजा. ये 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 शांभो शांभो इशुकी शांभो क्रिकेट मी या साम्राज्याचा राजा क्रिकेट. हेच ना एक डोळ्याच्या घुबडाचं पीस. नाही नाही हे एक डोळ्याच्या घुबडाचा पीस नाहीये. हे पीस दे मला क्रिकेट. हे तुला देऊ. हो हे तुला देऊ पीस. दे ना. ए हे ए हे ए Peace. Yes, peace. Jambo. Jambo. नाव काय तुझं? नाव काय? यश. चांगलं नाव आहे. मी भुजंगराज. भुजंगराज. सगळे पूर्वज माझे चार रक्ताचं शिंपण करून घेण्यासाठी आतुरलेले आहेत. त्याच रक्ताने मी या ब्रह्मांडाचा सर्वश्रेष्ठ चलोट.
शांभव, यानातली सर्व शस्त्र संपली. इशुकी, मी एक सांगू? शांभव, काही बोलू नको. अगं ऐकून तर घे माझं. अरे पण मी आनाच्या वर जातो. पण थांब, तूच म्हणाली होतीस ना, जेव्हा हे 3 शस्त्र एकत्र येतील तेव्हा त्याचा विनाश अटळ आहे. आता मला प्रयत्न करू दे. बरं ठीक आहे, तू जा. भुजंगराज, तुझं अस्तित्व संपलं. भुजंगराज,
सकाळच्याच फ्लाईटने आलोय. आपण पहिल्यांदाच भेटतोय ना? आणि इथे आलो तेव्हा समजलं तू 2 दिवस झाले हॉस्पिटलाइज आहेस म्हणून. मी मावशीला फोन केलाय. मावशी आणि काका लगेच निघताय. हॅलो. काय म्हणतोय आमचा पेशंट? उत्तम. आता प्रधान साहेब यायच्या आत ठणठणीत बरं व्हायचं काय? पण एक डोळ्याच्या घुबडाचं पीस. बरं झालं यश, हे सर्व तू आम्हाला सांगितलंस ते. फॅन्टसी आणि आपलं जगणं यात खूप फरक असतो यश. अरे सातत्याने तुझे ते चॅनल्स, कार्टून्स आणि हे असलं कॉमिक्स वाचणं यामुळे तू स्वप्नरंजन करायला लागलास ना. आणि अचानक आणि तू शोधायला निघालास. आता तू एकट्यानेच ते घड्याळ परत मिळवायचेस. शक्तीने नाहीतरी युक्तीने. भुजंगा, मग मिळालं ना तुला पीस? मग दे माझं घड्याळ. माझा सोन्या भुजंगा, माझं मला घड्याळ दे. भुजंगा माझं मला घड्याळ दे. भुजंगा माझं मला घड्याळ दे, नाही तर तुला बिन डोळ्याचा घुबड बनवीन. देतोस ना माझं घड्याळ? मध्ये इकडं. टायटन. शुभ्र नभाच्या पल्याड सारे विश्व अनोखे शोधत सारे. गुणगुण गाणे गमतीत गारे. भापुलक झिम झिम तरम तरमता. बापुलक झिम झिम. टप टप ये थेंब थेंब पाणी. टप टप ये थेंब थेंब पाणी. बहरून जाई सारी सारी धरणी. बिरबिरत राहे वारावर खाली. डोलतील संग वृक्ष अनवेली. मुक्त मन सारे भयान चिंता. बापुलक झिम झिम तरम तरमता. बापुलक झिम झिम. पायशीच माझ्या खळखळत पाणी. पायशीच माझ्या खळखळत पाणी. पाखरांच्या संगे गोड गोड गाणी. सरसरत वरती इंद्रधनु येई. तन मन सारे रंगवून जाई.
जादू कुणाची समजून जाना बाबुलक जिम जिम तरम तरमता टुक टुक टिम टिम दड दड दिनता शुभ्र नभाच्या पल्याड सारे विश्व अनोखे शोधत जारे गुण गुण गाणे गमतीत गारे बापुलक झिम झिम तरम तरमता बापुलक झिम झिम बापुलक झिम झिम बापुलक झिम झिम